हे हॅलो, कसे आहात सगळे? मी नेहमीप्रमाणेच खूप छान. होप सो तुम्हीही छान असाल. बघू शकता आज माझी तब्येत फार डाऊन आहे. 2-3 दिवसापासून मला खूप जास्त फीवर आहे आणि आज संडे असून मी घरी कशी काय? हाच तुम्हाला विचार पडला असेल. बट आज मी सलूनमध्ये जाऊन परत घरी आले लवकर बिकॉज माझी तब्येत फार डाऊन होती आणि मी फ्रीजमधून काढते आहे. गेस करा हे काय असेल? बघू शकता तुम्ही. हा आहे खरवस. हा माझ्या जावेने पाठवला आहे मला आणि तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने तिने बनवला आहे आणि टेस्टी आणि यम्मी होता तो. आणि घरातले मला खूप ओरडत होते की ताप आला आहे तर खरवस खाऊ नकोस, त्याने अजून जास्त होईल. पण मी ऐकणाऱ्यातली नव्हते आणि मी अशी मस्त बाहेरचा क्लायमेटचा स्वाद घेत इथे बसली खरवस खात. आणि हा आपला बाहेरचा व्ह्यू असा आहे. विचार केला घरी लवकरच आली आहे, तब्येत डाऊन आहे, तर ॲटलिस्ट थोडंसं एक व्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते मी आज काय काय केलं. मी छानपैकी क्लायमेट बघत घराच्या कोपऱ्यामध्ये मस्त सोफ्यावरती खरवस खात बसलेले. आणि काजल थँक्यू सो मच, तू हे पाठवल्याबद्दल. खूप जास्त यम्मी लागत होता आणि गावावरून पाठवलेला आईने आणि हा मला बनवायला येत नाही त्यामुळे माझ्या जाव्याने बनवून दिलेला. थँक्यू सो मच. आणि तो खूप छान झालेला. सगळेच मिस करतात यार खरवस. आपल्या इथे गावाला म्हशीला बाळ झालेलं आणि त्यामुळे हा खरवस खायला भेटला. आणि त्याच्यानंतर मी खरवस खाऊन थोडेसे ड्रायफ्रूट्स खाल्ले बिकॉज मला खूप जास्त हालत खराब झालेली. मला एवढा विकनेस आलेला तापाने, पायाने चालता येत नव्हतं. तर मी थोडंसं रेस्ट करण्यासाठी आज घरी लवकर आले. विचार केला संध्याकाळ आहे तर थोडंसं बाहेर फिरून येते आणि मी निघाली घराच्या बाहेर. तुम्ही बघू शकता क्लायमेट किती छान होतं, पण वातावरण सध्या मध्येच पाऊस मध्येच ऊन असल्यामुळे खूप खराब आहे. बट संध्याकाळचं क्लायमेट मोस्ट ऑफ खूप चांगलंच असतं. आणि हा आहे आपल्या घराच्या इकडचा व्ह्यू जो मी तुमच्याशी शेअर करते आहे. वाव, खूप दिवसांनी मी आज संध्याकाळी घरी होते म्हणून मी आज बाहेर पडले आणि घरी बसल्यावरती असं आजारासारखं फील होत होतं म्हणून मी घरातून बाहेर निघाले की थोडंसं फ्रेश वाटावं. आणि ही लाईन बघू शकता. इकडे लेफ्ट साईडला आपलं शॉप आहे माझे सलून आणि टॅटू स्टुडिओ. तिथून मी बाहेर आली आणि जस्ट आम्हाला एक हॉटेल दिसलं तिथे सेंट्रल पार्कच्या इथे. आणि इथे ॲक्च्युली माझं मन खूप करत होतं, मला पाया सूप प्यायची इच्छा झालेली बिकॉज फीवरमुळे मला चांगलं वाटत नव्हतं. पण अनलकीली मी तिकडे गेले. वाव, तुम्ही बघू शकता किती सुंदर प्लेस होता हा. आणि तिथे आतमध्ये एंट्री केली तर सगळे स्नॅक्स खात होते. कोणी कॉफी, कोणी चहा, कोणी खारी. मला खूप आश्चर्य वाटलं आणि मोस्ट ऑफ मला जे पाहिजे होतं ते मला नाही मिळालं. मग मी एक कॉफी घेतली तिथून आणि हे तुमच्याशी शेअर करते मी जागा. वाव, किती सुंदर आहे, बघू शकता तुम्ही. आवडली असेल तुम्हाला. आणि मला जे हवं होतं मला नाही भेटलं म्हणून मी तिथून निघाले आणि मी सरळ जाऊन पोचले खारघरचं फेवरेट रेस्टॉरंट महाराष्ट्र लंच होम. जर खारघरमधले कोणी माझा हा व्लॉग बघत असाल तर नक्कीच कळेल तुम्हाला. इकडचं फेमस रेस्टॉरंट आहे. इकडे सगळ्या प्रकारची व्हरायटी मिळते तुम्हाला, नॉनव्हेज व्हेज असू दे. आणि स्पेशली इकडचं पाया सूप खूप जास्त यम्मी आहे. माझी हालत तुम्ही बघू शकता. 2 दिवसामध्ये माझा पूर्ण फेस उतरला आहे. आणि हा असा मी घेतला आहे पाया सूप आणि तो एकदम गरम गरम होता. खूप जास्त क्रेविंग येत होती खायची आणि तो खाऊन मी परत आले आपल्या घरी आले. आज काही फारसं काम नव्हतं, पाया सूप पिऊन आलेले. मावशीला सांगितलं होतं डाळ भात बनव फक्त. घरी आले, किचन सगळं आवरत होते आणि उद्याच्या भाजीची तयारी करून ठेवली. सगळं केलं, किचन क्लीन केलं, भांडी लावून घेतली, ओटा साफ केला. जसं तुम्हाला माहितीच असेल मला घरात क्लिनिनेस फार आवडतो. मावशीने फक्त डाळ भात लावलेला तर पूर्ण किचन खराब करून ठेवलेला. मग मी तो आल्यावर पूर्णपणे साफ केला, भाजी आणि ते सगळं त्याच्या जागी ठेवलं. किचन साफ केल्याशिवाय तर मला बसूचं पण वाटलं नसतं. मला माझं घर क्लीन ठेवायला किती आवडतं हे तुम्हाला नेहमीप्रमाणेच माहिती असेल. एक काम करायला गेलं आणि आजारी असलं मोस्ट ऑफ तर त्याच्यात अशी डबल कामं होतात. सगळं आवरून घेतलं आणि असा होता माझा हा आजचा दिवस. खूप जास्त चांगला पण नव्हता आणि खूप बॅड पण नव्हता, पण आजारी असल्यामुळे थोडंसं सॅड फील होतं आहे. पण मी म्हटलं चला छोटासा व्लॉग बनवून थोडंसं त्याला छान बनवते आणि तुमच्याशी शेअर करते बिकॉज आज मी खूप दिवसांनी लवकर घरी आले होते. तर छोटासा बाहेर राऊंड मारला, घरी येऊन छोटीफार घरातली कामं केली, सगळं आवरलं. आणि होपफुली तुम्हाला हा व्लॉग नक्की आवडला असेल आणि मी असे छान छान व्लॉग करेन बिकॉज सलूनमुळे मला कुठे बाहेर जाता येत नाही आहे. त्यामुळे मी आता घरी जे डेली माझं रुटीन असं तेच मी तुमच्याकडे शेअर करते आहे. आणि जर कोणी नवीन माझ्या चॅनलवर असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा गाईज आणि असंच प्रेम आणि सपोर्ट करा.
आणि माझं हे अशा रीतीने पूर्ण किचन मी क्लीन करत होते. आणि मला माहिती नाही मी उद्या पण सलूनवर जाऊ शकेन की नाही, बिकॉज अंगामध्ये खूप जास्त ताप होता. डॉक्टरकडे जाऊन आले मी, पण हालत फार डाऊन होती. आणि मी कधीच तब्येत ठीक नसेल तरी मी कधीच बिछान्यात झोपून राहत नाही. मी काही ना काहीतरी करत असते, स्वतःला पुश करत असते, बिकॉज एका जागेवर झोपून राहिलं की ते जास्तच होणार ह्याची मला कल्पना फार जास्त असते. आणि माझी कामंही मलाच करावी लागतात, बिकॉज सलूनमध्ये एक दिवस जरी मी गेले नाही तरी खूप प्रॉब्लेम होऊ शकतो हे मला माहिती असतं. पण आज खूप दिवसांनी मला तिकडे थांबायची इच्छा झाली नाही, बिकॉज मला खूप जास्त बॉडी पेन होत होतं. घरी येऊन असा मी माझा दिवस जो आहे जे माझं रूटीन मी तुमच्याकडे शेअर केलं. आणि फायनली माझी सगळी कामं झालीत गाईज, आणि असा होता माझा आजचा डे.